मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्यांची हक्काची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत, यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत, त्यांनी सुरू करावं। लोढा टॉवर मध्ये 50% मराठी माणसाला द्या। कारपोरेशन में आके बैठते हैं आप, तो आपके टॉवर में दे दो ना 50% मराठी लोग रहेंगे। त्या कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना, दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना। आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो, काही वेळेला केला, आजही आमचा आग्रह आहे। पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये 50% घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच। वो मांग कर रहे हैं कि 5% आरक्षण जो दिया था वो हमारी मांग मान ली जाए तो भी आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे। जब वो की मांग पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे? चंद्रबाबू ने जो की है बात, क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या, नीतीश जी का कर रहे हैं क्या? तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे, लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिले। बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा माझा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी। आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या। आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू। पवार साहेबांनी परत एकदा